नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. वहिनी आली आहे, ठीक आहे. तर असं मेकअप वगैरे काही मी रोज करून बसत नाही. आज मला एक अर्जंट ब्रँड शूट द्यायचं होतं म्हणून करावं लागलं आणि अशा प्रकारे वहिनीची एंट्री झालेली आहे. सो मी नंतर कंटिन्यू करते. आली पूनम आली. एवढा लवकर का आलीस? गौरीला बरं नाही म्हणून चक्क ती 15 मिनिटं लवकर आली आहे. रोज 2:30ला येते, आज 2:15ला आली आहे. रिझन काय आहे? गौरी मस्त खेळते वरती. तर गौरीला बरं नाही, पण गौरी मुक्कार मजा करते कारण तिला आजारी पडल्यावर तिला असं वाटतं की सगळे मला पॅम्पर करतात, तर ती त्या एन्जॉयनेच बरी होऊन जाते बऱ्यापैकी. कारण आता सकाळपासून आई सखीला सोडून तिच्या मागे मागे तुला काय खायचं, तुला काय खेळायचं, त्या टाईपमध्ये असो. तर गळा माझा सोना आहे आणि कमेंट्स येण्याआधीच सांगते की जी मी छोटं मंगळसूत्र घातलं होतं ते पण माझ्याकडनं तुटून गेलं. तर आय थिंक हे 4थं होतं आणि आता मी डिसाईड केलं आहे की आता मी जे घालेल ते डुप्लिकेट घालेल. कारण हे काही दुसरं काही नाही, हा माझाच वेंधळापणा आहे जो आड येतो आहे. मी काय स्वतःहून असं काढायला जात नाही. मे बी ती सखी ओढते वगैरे खेळताना म्हणून ते माहीत नाही काय. आणि वाईट नाही, चांगली दडस पोहते ती आणि PNG वाल्याकडचे. बट झालं आहे, ठीक आहे, जे आहे ते मी करून येईल. कारण आता मला नुकसान करून घ्यायचं नाही आहे. मागे निखिलची अंगठी हरवली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तो एक जो मंत्र होता तो म्हण, गुरुजींकडे विचार. तर मंत्र म्हणून वगैरे तर काही झालं नाही. गुरुजींकडे पण विचारलं, ते जे माझे गुरुजी आहेत ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तर मी नंदनशी बोलली, नंदन लाईक तू शोधू नको, तुला ते सापडणार नाही आहे. तर ते राहिलं. पण त्याच्यानंतर पुन्हा 15-20 दिवसांनी आम्ही जेव्हा इथे आलो होतो ना, सखीचा बर्थडे होता आणि आम्ही बाहेर गेलो होतो शॉपिंगला, तेव्हा सखीचं कडं पडून गेलं होतं. वहिनी पण होती तेव्हा. तर ते असं झालं होतं त्यावेळेस पण की तिचं मी बोलली नव्हती काही. इवन घरात पण कोणाला सांगितलं नव्हतं आम्ही. कारण ते असं होऊन जातं ना, बर्थडेच्या 2 दिवसात सगळ्यांचाच मूड गेला असता. तर तेव्हा काय आम्ही खूप जास्त डिस्कशन नाही केलं त्या गोष्टीचं. बट ते डोक्यात होतं. बट नंतर मला बऱ्याच जणांनी समजून सांगितलं, जाऊ दे, ते शारीरिक होण्यापेक्षा आर्थिक नुकसान झालं आहे तुमचं असं समजून सोडून दे. आणि मे बी ते तसंच काहीतरी होतं, कारण इन्सिडेंट पण तसं झालं होतं 1-2 आसपास. तर मी नंतर ठरवलं चला की सखी आणि निखिलवरनं वळून टाकलं आहे असं समजून मी ते सोडून दिलं होतं. जवळजवळ 1-1.5 तोळा गेला. तेव्हा माझा आजच्या भावाने फार वाईट वाटतं. बट हे असं काही जर इथे झालं तर मला घरातून सुद्धा काढून देणे येता येईल, इतके डेंजर पप्पा आहे माझे. कारण त्यांना लिटरली सोनं घेण्यापेक्षा सोन्याच्या मजुरीवर जे पैसे जातात ना, ही हेट्स दॅट. सो काहीच मस्त झालं माझ्याकडनं. सो आता मी ठरवलं आहे की नाही असं काही करायचं. वहिनी से हाय. नाही, लाईव्ह नाही चालू आहे ग. तुला असं पण मला काल एक मेसेज आलाय की आम्हाला तुझ्यापेक्षा तुझ्या वहिनीचे ब्लॉग्स बघायला आवडतील. मी तुला पाठवला पण आहे, बघ तो स्क्रीनशॉट. कोण आहे ते? कोण आहे मला माहित नाही, बट तू करशील का सुरू? मला मेन तो कॉन्फिडन्सच नाही तुमच्यासारखं असं माईक याच्यावर बोलू शकते मी स्क्रीन. पण तू अशी किती बोलते? अशी बोलू शकते. अशी ती इतकी बोलते की घरात कोणालाच बोलू देत नाही. सगळ्यांनाच वाटतं पूनम खूप शांत आहे. ओनली वी नो हाऊ टू पुट. म्हणजे ती गोड आहे, ती खूप गोड आहे, बट ती खूप बडबडी आहे. असो, अजून एक अपडेट आहे जी मी देते ब्लॉगच्या शेवटपर्यंत. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सखी तू काय करतो बाबू? काय करतो सखी तू? बाप्पा बाप्पा. आणि कुठे बाप्पा? कुठे बाप्पा? बाप्पा. आणि आई कुठे? आई. अच्छा. आणि दीदी कुठे? दीदी. आणि गब्बी कुठे? गब्बी. आणि माऊ मावशी कुठे? माऊ मावशी. मनू मावशी नाही लक्ष झालं. बरं, मामीला आवाज दे. मामी कुठे? आणि भारती आजी कुठे? भारती आजीने लक्षात आलं. अगं बाई, चगले कलाले तुला. सखी नको जाऊ, चल इकडे आपलं चल. नको जाऊ. जा पल्लवी मावशी टाटा कर. जाऊ मी? टाटा कर पल्लवी मावशी. मी जाऊ. सखी चल इकडे चल. मग कुठे जायचं? निघा. सखी कुठे लावायचं फूल? कुठे लावायचं?
कुठे कान कान कुठे कान कुठे लावून लावून गोंड्या. दुसऱ्या दिवशी पण ती तशीच फिरायला गेली होती मावशीन त्यांच्यासोबत. मी खूप लेट गेली, माझ्याबरोबर तर तिला घरी यायचं नव्हतं, पण ज्यावेळेस तिला मामीची गाडी दिसली त्यावेळेसच्या तिचं स्पीड बघा, मामी मामी करत ती इतकी ओरडत मामीच्या गाडीवर बसून मग घरी गेली. तर अशी काहीशी मस्ती सखीची कंटिन्यू सुरू असते. म्हणजे तिला लिटरली, म्हणजे मी जशी होती ना माझ्या कॉलेज लग्नाआधी, की मला आईला शोधावं लागायचं की नक्की मी कोणाच्या घरात आहे. माझी एवढी गट्टी होती सगळ्यांशी, आईच्या मैत्रिणी म्हणा किंवा माझ्या मैत्रिणी म्हणा. सेम सखी झाली आहे. पप्पा तिकडे दर्शनाला गेले की ती तिकडेच थांबून घेते पल्लवीताईकडे, खाऊन पिऊन येते, दिवसभर पण खेळते. रात्री ती 9:30ला झोपून घ्यायची याआधी, पण मागच्या 4-5 दिवसात तिचं असं झालं आहे की आई जेवते 9-9:30ला, तेव्हा तिला आवाज आला बाहेरून मावशींचा की पायाचा म्हणा किंवा आवाज द्यायला का चलता का फिरायला. सखी जे असेल ते सगळं सोडून ती दरवाजाजवळ उभी राहते. मी म्हणजे मला घ्या. आणि तिला असं काही नाही की मी पाहिजे आई पाहिजे. आता परवा रात्री तरी आम्ही होतो, काल रात्री तर आमची जरी तयारी चालू होती तर ती एकटीच निघून गेली मावशींसोबत चप्पल घालून, म्हणजे मीच दिलं, पण तिला असं काही नाही की आई पाहिजे. ती गेली, ती त्यांच्यासोबत जवळजवळ अर्धा-पाऊण तास चक्कर वगैरे मारली. मग मी तिला घ्यायला गेली, तरी तिला यायची अजिबात इच्छा नव्हती. त्यानंतर जेव्हा मामीची गाडी पाहिली तिने तिच्या, तेव्हा ती बसून घरी आली. अरे बापले, तू उठला बाबू. उठला झोपलेली ती, उठल्या ऍक्टिव्ह बघा. सखू, ए सखू. तर अशी काहीशी गडबड आहे जी कंटिन्यू चालू असते सखीची. बट आय एम हॅपी की ती खूप ऍक्टिव्ह आहे इथे आल्यावर सुद्धा. काय बघतोय बाबू तू बाहेर? इकडे ना मम्माकडे. सखू काय रे बाबू? तेव्हा मला हम्मा बघायची, 1 मिनिट. दे आवाज हम्माला. सकाळी उठल्या असा हंबाला आवाज असतो. पप्पा कुठे गेले सखी? भूर गेले. आणि सखी आई बाबा कुठे गेले? आई बाबा सखी, आई बाबा कुठे? भूर गेले. तर कंटिन्यू असे नवीन नवीन शब्द शिकणं चालू आहे. ती पूर्ण वाक्य बोलण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच गोष्ट बोलते की थंड आहे, पॅन्ट घाल, TV लाव, म्हणजे तिला घालून दे वगैरे नाही, बट पॅन्ट घाल, TV लाव, अशा म्हणजे ती खूप ट्राय करते. ती आम्ही जो शब्द बोलेल ना ती क्विकली लगेच ट्राय करते तो बोलायचा. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो वेळ आहे तो तिला देणं खूप गरजेचं आहे, कारण ती खूप क्विक गोष्टी शिकायला लागली आता. म्हणजे तिला आईच्या हातात फोन असतो हे पण कळायला लागलं. त्याच्यामुळे तिला कोणाचा फोन कोणता आहे हे पण कळतं आहे. त्यामुळे जेव्हा मी फोन हातात घेते ना तेव्हा तिला ते कळतं की नाही घ्यायला पाहिजे म्हणून, कारण आम्ही तिला सांगतो जा दीदीकडचा फोन घे, बाबांकडचा फोन घे. तर मी फोन हातात घेतला की ती लगेच ओढायला बघते. त्याच्यामुळे एवढं तर कळतं की ते वाईट आहे, पण ते आईच्या हातात आहे. त्यामुळे मग मीच म्हटलं की जरा सखीमुळे पण आणि मला माझ्या पण गोष्टींकडे जरा लक्ष द्यायचं आहे. काहीतरी एका वेगळ्या गोष्टीला मी सुरुवात केली आहे माझ्यासाठी, नॉट रिलेटेड टू करिअर ऑर जॉब, पण माझ्यासाठी मी काहीतरी नवीन सुरुवात केली आहे ज्याच्यावर लक्ष देणं मला खूप गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम सखीवर पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणून आय डोंट नो हे आजचा ब्लॉग आल्यानंतर पुढचे ब्लॉग्स कधी कधी येतील, कारण मी थोडं हे साईडला ठेवायचा विचार करते. शॉर्ट्स व्हिडिओची पण जी सिरीज मी सुरू केलेली होती ज्याच्यात मी कंटिन्यू ती 365 डेजची, ती पण आजपासूनच बंद होईल. मी टाकेल मिनी ब्लॉग, पण थोडे मागे पुढे होऊनच, कारण कंटिन्यू नाही होते हे माझ्याही लक्षात येतं आहे. आणि दिस इज द टाइम जेव्हा सखीकडे लक्ष देणं जरा जास्त गरजेचं आहे. का रे बाबू? तर हे काही रिझन आहे ज्याच्यावर मी कंटिन्यू ब्लॉगिंग नाही करणार आता. आय डोंट नो, आय नो तुम्हाला खूप जास्त काही फरक नाही पडणार, कोणालाच नाही पडत असला नसला तरी, बट माझं सांगणं काम आहे, कारण खूप मेसेज येतात की ताई ब्लॉग नाही आला आज, असं नाही झाला आज. पण म्हटलं एकदा कल्पना देऊन ठेवूयात. अदर दॅन दॅट घरात सध्या कोणीच नाही आहे, ओन्ली मी, सखी आणि गौरी आहे. दोघंही पोरींची जबाबदारी माझ्यावर आहे. काय हे बघा बाबू, गबी कुठे आहे? गबी झोपली बाबू, तिला उठवतं. तर आरशात बघून तिचं केस विंचरणं चालू होतं, एवढं तिचं लक्ष असतं. तो मेहंदीचा कंगवा आहे बाबू. ए सखी उठव, दीदीला उठव. दीदीला म्हणा नको झोपू, उठ म्हणा, आता उशीर झाला, उठ.
तूच झोपून घेतला दीदी सोबत उठायच्या तर नाही बरं जाऊ ते पी घे आपल्या दीदीची पी घे